हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग। माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्ही कसे आहात? तुम्ही बरे असणार आणि मी पण बरी आहे आशा करते। नारळाची चटणी खूप त्यांची मशहूर असते, पण आपण सगळे लोक कसं आता आजकाल कसं झालंय, घरचं जेवण जास्त बाबा बाहेरून हे आणायचं, बाहेरचं आणून बनवायचं खायचं ते खूप आता कम झालंय। जे पण होतंय ते जितकं होतं तितकं आपण लोक घरातच रेसिपी बनवायचे प्रयत्न करतो। तर बघा, मी आधी हे नारळाचे शिलके काढून घेतले, सगळे बघा, सगळे साल काढले, साल काढून झाले। आणि आता मी याच्यामध्ये ड्रायरमध्ये मिक्सर ड्रायर याच्यामध्ये जाळमध्ये टाकते। तर मिक्सर जाळमध्ये छोटे छोटे तुकडे करून टाकते, जेणेकरून कसं मस्त चमचमीत आणि मस्त झकाट आपली चटणी बनणार आहे, खायला पण चवदार लागणार आहे। आणि मी इडली बनवणार आहे, ते पण मी व्हिडिओ टाकणार आहे। घरच्या घरी आपल्याला नाश्ता बनवायचं म्हटलं तर मज्जाच येते, वेळ पण जातो, खूप घाण पण होते। बघा हे बघा, माझं नारळ फोडलं, इथं नारळ फोडायचं कचरा, त्याशिवाय हे सालवे मग आवरायला पण हे होतं। म्हणून लोक कसं बाहेरून ऑर्डर करून घेतात, आणतात। पण बाहेरचं खायला म्हटलं ना, एवढी आपल्याला मज्जा नाही येत, तसं घरामध्ये बनवून खाल्लं ना खूप मज्जा येते। कारण की हाताने बनवलेलं असतं आणि सगळे आनंदी होतात, आपल्या हाताची चव त्यांना खायला भेटते। तर सगळे आनंदी होतात आणि कम पैशात होतात। मेन तर कम पैशात होतात, आपल्या बजेटच्या हिशोबाने होतात। बाहेरून जर ऑर्डर केलं तर आपल्याला खूप महाग पडते। असं जर ते बसतात अण्णा लोक रस्त्यावर, तर ते 20 रुपये 25 रुपयाला इडली, 3 इडली किंवा 2 इडली भेटते आणि चटणी वगैरे त्याच्यासोबत भेटते। तर ते एकच जण खाऊ शकतं। आणि आपण जर त्याच्यामध्ये, आता मी हे 50 रुपये किलो पीठ आणले इडलीचं, सगळं बनवलेलं आहे, ते आहे तर सगळे त्याच्यामध्ये साहित्य। तर मी तो व्हिडिओ तुम्हाला नंतर टाकेल की बाबा घरी आपल्याला बनवायचं, मी बनवू शकते यांच्या इथं पीठ, पण मी काय कारणाने बनवत नाही ते पण मी तुम्हाला सांगते। कारण की कसं आहे, आजी राहतात एकटे, मी तो तुम्हाला सांगते नंतर काय तर ते पीठ बनवायचं, एकट्ट पीठ बनवून नाही ठेवायचं कारण। आणि आता आपल्याला ही चटणीची व्हिडिओ बनवते, तर त्याच्यामुळे चटणीचा व्हिडिओ बघा, हे साहित्य हे टाकून घेतलंय मी। आणि इथं बघा साहित्य काय काय घेतलंय बघू शकता। ही उडदाची डाळ आहे, ही राई आहे, ही तडक्यासाठी आहे, याच्यात कढीपत्ता आणते फ्रीज मधून टाकणार मी। आता याच्यात साहित्य घेतलं नाही। आता आपण चटणीला काय काय साहित्य लागतंय बघा, मिरची, अद्रक, आणि हे 3 ते 4 लसणच्या पाकळ्या, आणि हे आपण शेंगदाणे भाजून घेतलेत आणि त्याचे साल काढून घेतलेत, थोडीशी दही, आणि स्वादानुसार आपल्याला जितकं लागतं मीठ तेवढं प्रमाणामध्ये मीठ घेतलंय। आता आधी ना आपण काय करायचं, खोबरं थोडं ड्राय करून घ्यायचं। खोबरं कसं आहे, पहिले थोडं बारीक झालं ना, एकदम बारीक पण नाही, म्हणजे थोडंसं बारीक झालं ना, तोपर्यंत आपण पाणी आणि खोबरं थोडंसं मी मिक्सरला लावून घेते। नंतर मग हे सगळं साहित्य जे काही आपल्याला टाकायचं, हे तर तडक्यासाठी आहे ते बाजूला ठेवते, पण हे जे वस्तू लागणार आहे ते वस्तू मी ह्याच्यात टाकणार आहे। तर आता मी मिक्सरला लावते, कारण की तुम्हाला आवाज येईल म्हणून मी दाखवते मिक्सरचा आवाज। हे बघा, एक मिक्सरमध्ये असं एकदम बारीक झालेलं आहे, एकदम हे बघा असं। आणि शेंगदाणे मी टाकले आहेत। कोणी कोणी ना आपली दाया असतात ना, दाया चण्याच्या डाळीची डाळ असते ती अशी भेटते, ती पण टाकतात। पण ॲक्च्युली मध्ये कसं आहे, मला ह्या आजींना ना खूप म्हणजे वायू वगैरे होते, आणि त्या आजी नको त्यांना त्रास व्हायला म्हणून मी काय ते हे डाळ टाकली नाही, आपली हेच वाटून घेतलं। त्याच्यामध्ये दही वगैरे सगळं साहित्य,
सगळं वाटून घेतल्यानंतर आता हे एखाद्या भांड्यात काढते आणि त्याच्यात तडका देते। आपली साधी सिंपल आपली घरामधली घरगुती चटणी घरच्या घरी बनतात आणि सस्त्यात बनते आणि मस्त बनते। तर घरचं जेवण म्हटलं ना, घरचं बनवलेलं तर घरचं काही पण वस्तू आपण बनवली ना तर ती आपल्याला फायदेशीरच असते आणि सस्ती पण पडते। त्याच्यामुळे होऊ शकेल तेवढं आपण घरचंच बनवलं पाहिजे। ज्यांना वेळ नसतात ठीक आहे, आपण इकडं तिकडं असले तर आपल्याला वेळ नसतो घरात बनवायचा, कामाला जर जात असेल तर। याच्यात आता कसं थोडंसं पाणी टाकणार मी, जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी। आता मी हे मिक्सरच्या भांड्यातून काढते एखाद्या कंटेनरमध्ये। आपण हे कंटेनरमध्ये जर आपण फ्रीजमध्ये ठेवलं ना 4 ते 5 दिवस आम्ही खाऊ शकतो। कारण की कसं आहे, आजी राहतात एकट्या, बरं का, आजी राहतात एकट्या, मी असते आणि सकाळी एक बाई येते, म्हणजे मी नाईटला असते म्हणून मला नाश्ता आणि त्यांचं सगळं करून जावं लागतं। तर बघा मी हे सगळं असं चम्मचने काढून घेतलं आणि याच्यामध्ये आता तडका देणार। तडका देण्यासाठी बघा तुम्ही अजून एक सांगते तुम्हाला मी। आता हे कंटेनर मी घेतलं आहे, पण याच्यामध्ये मी आता काढून घेणार दुसऱ्या भांड्यात। कारण की कसं आहे, जर गरम गरम हे टाकलं तर आपलं भांडं हे होणार, त्याच्यामुळं ना स्टीलचं भांडं घ्यायचं आपलं। मी बोलता बोलता ते कंटेनर घेतलं, ठीक आहे। मग हे याच्यामध्ये टाकणार ते। आता मी याच्यात तडका देते, त्याच्यातच टाकून देणार। तिला किती, त्यांना किती काळजी, मोबाइल खाती नको पडायला। तुम लोगों को कपलेट नहीं है क्या? निकला फेंक दो ना कपलेट, क्या करिए ये गंदा रखा है तुम लोग ने। कप किराता है देख के ही, चाय पीने को अच्छा ही नहीं लगता है टूटे हुए कप में। कपलेट लेके आते पैसा दिया लेके आया, वो आया आटा लेके